नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना प्रिन्सेस कट ब्लाऊजची स्टिचिंग संपूर्ण माहिती सांगणार आहे बघा. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि त्यासोबतच छोट्या छोट्या टिप्स देखील सांगितलेल्या आहेत. तर सर्वात आधी आपण बॅक पार्ट रेडी करूया. त्यासाठी जसं मार्किंग आहे तशा पद्धतीने मी फक्त मार्क करून घेणार आहे. आणि बघा, गळ्याला आपण गोल असाच आकार देणार आहेत, वेगळा असा काही आकार देणार नाही. तर शोल्डरच्या बाजूने अर्धा ते 1 इंच मी तसं सोडलेलं आहे, जेणेकरून असं करून जर आपण ब्लाऊज स्टिच केला ना तर ब्लाऊजचे शोल्डर उतरत नाही. तर जास्त गळा हा बॅक साईडचा जो गळा आहे का तर तो जास्त पसरला जात नाही. त्यामुळे वरच्या साईडने अशाच पद्धतीने मी ठेवलेलं आहे. ते ना पूर्ण आपण स्टिचिंग केल्याच्या नंतर कट केलं तरीसुद्धा चालतं. तर बघा, व्यवस्थित हा बॅक पार्ट जो आहे तर तो बरोबर ठेवला. त्यावरती अस्तर ठेवून घेतलेला आहे. व्यवस्थित अस्तर ठेवून घ्यायचं. खालच्या साईडला खालीवरी होऊ नये म्हणून मी पिन लावून घेतलेली आहे. फक्त एकच पिन लावलेली आहे. तुम्ही गळ्याच्या साईडने सुद्धा अशा पद्धतीने टाचण्या लावून घेऊ शकता. मी फक्त खालच्या साईडला कमरेच्या साईडला लावून घेतलेली आहे. कारण कमरेच्या साईडला ना डिझाईन आहे, अस्तर खूप खाली नाही गेलं पाहिजे. त्यामुळे मग खालची पट्टी जी आहे तर ती जास्त खाली जाईल, मग ते परत व्यवस्थित डिझाईन दिसणार नाही. त्यासाठी मी तसं करून घेतलेलं आहे. तर बघा, नंतर जे आहे तर ते कट करून टाकलं. छोटे छोटे कट्स द्यायचे आणि यावरती ना दाबटीप टाकून घ्यायची. दाबटीप ही नेहमी अस्तरच्या बाजूला आली पाहिजे. खालची मार्जिन आहे का तर ती अस्तरच्या बाजूला म्हणजे अस्तरच्या बाजूला ही पलटी करायची आणि मग दाबटीप टाकायची. त्यानंतर वरच्या साईडने एक व्यवस्थित अशी फिनिशिंगची टीप टाकून घ्यायची बघा गळ्याला व्यवस्थित. तर बघा, गळ्याला पूर्ण फिनिशिंगची टीप टाकून घेतली की सर्व बाजूंनी अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून कट करून व्यवस्थित रेडी करून घ्यायचं. अशा पद्धतीने बघा मी रेडी करून घेतलं. यानंतर याचं सेंटर काढायचं आणि सेंटरमधनं 4 इंचामध्ये 4 इंच आपल्याला टक्स टाकायचा आहे. सेंटरमधनं दोन्ही साईडला 4-4 इंच घ्यायचं आणि उभा जो आहे तो टक्स ना ब्लाऊजच्या उंचीनुसार सुद्धा ठरला जातो. तर मी 4.5 इंच घेतलेला आहे. परत सेंटरमधनं एक टीप टाकून घेतली आणि दोन्ही साईडला टक्सच्या ना अशा क्रॉसमध्ये टीप टाकून घेतल्या आणि अशा पद्धतीने बॅक साईडला टक्स देऊन घ्यायचा. यानंतर बघा, अशा पद्धतीची 1 ते 1.5 इंचाची पट्टी रेडी करून घ्यायची. एक साईडने ही फोल्ड करून घ्यायची आणि अशा पद्धतीने यावरती ठेवून घ्यायची. ठेवल्याच्या नंतर 1/2 इंच सिलाई मार्जिन सोडून याला कट्स द्यायचे. नंतर परत यावरती एक पट्टीच्या बाजूनेच दाबटीप टाकून घ्यायची. आतल्या साईडने फोल्ड करायची आणि सेंटरमधनं टीप टाकायची. ज्यावेळेस ब्लाऊज रेडी होईल का तर त्यावेळेस याला ना आपण हात शिलाई करून घ्यायची असते. यानंतर प्रिन्स कटचे समोरील दोन्ही पार्ट मी घेतलेले आहेत बघा. तर आधी ना मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं, त्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं. तर हे दोन्ही बाजूना समोरासमोर आल्या पाहिजेत आणि गळा आहे का तर हे समोरासमोर आला पाहिजे. अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. नंतरच अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडायला घ्यायचं. अशा पद्धतीने ठेवून पाहिल्याच्या नंतर तर बघा मी असं ठेवून पाहिलं आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे तर ते जोडायला घेतलं. हा पार्ट जो आहे तर तो समोरील पार्ट आहे, म्हणजे पुढच्या साईडचा कटोरीच्या तिथला पार्ट आहे. आपल्याला कटोरी ब्लाऊजमध्ये जसं आहे तर त्याच्या उलट हे अशा पद्धतीने दिसत असतं बघा. यानंतर दोन्ही समोरासमोर गळे ठेवून हे जे आहे स्टिचिंग करायची बाजू ती सुद्धा समोरासमोर दोन्ही आली पाहिजे. तर याची काळजी घेऊनच अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जॉईंट करून घ्यायचं. तर बघा, तशाच पद्धतीने मी ठेवून पाहिलं आणि जॉईंट करून घेत आहे. हे दोन्ही जॉईंट केल्यावर एक्स्ट्राचं जे कपडा आहे मेन फॅब्रिकचा तर तो सर्व बाजूंनी चारही फॅब्रिक हे कट करून टाकायचे. व्यवस्थित कट करून टाकले की बघा, दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून घ्यायचे आणि जो साईड पार्ट जो आहे जोडायचा तर तो एका साईडला ठेवून घेतल्याच्या नंतर बघा 1/2 इंच सिलाई मार्जिन सोडायचं आणि अशा पद्धतीने जोडायला घ्यायचा. तर जोडत असताना खालच्या बाजूने जोडायचा. बघा, एक पार्ट मी जोडून घेतला, परत दुसऱ्या साईडला दुसरा पार्ट वरून घ्यायचा आणि अशा पद्धतीने दोन्ही पार्ट मी जोडून घेतले. बघू शकता तुम्ही. याला डबल टीप टाकून फिनिशिंगमध्ये व्यवस्थित रेडी करून घ्यायचं आणि ना हुकलूक पट्टी लावण्यासाठी आपण बसलो याच्या हुकची पट्टी ना उजव्या हाताला आली पाहिजे घातल्यानंतर आणि लूकची पट्टी डाव्या हाताला, म्हणजेच बसल्यावरती डाव्या हाताला आली पाहिजे. तर अशा पद्धतीने ना व्यवस्थित हुकची आणि लूकची पट्टी जी आहे तर ती लावून घ्यायची. तर बघा, मी 2 इंचाची ह्या पट्ट्या काढलेल्या होत्या. 1.5 इंचाच्या, 2 इंचाच्या, 2.25 इंच तुम्ही काढू शकता. हुकची पट्टी लावून घेतलेली आहे आणि लूकची पट्टी जी आहे तर ती वरच्या बाजूने येणार आहे ती लावून घेतली. दाबटीप टाकून घेतली आणि अशा पद्धतीने बघा पट्टी जी आहे तर ही सेंटरमधनं अशी फोल्ड केलेली आहे. बाहेरून एक्स्ट्रा 1/2 इंच तरी पट्टी राहिली पाहिजे. तर अशा पद्धतीने ही पट्टी लावून मी फोल्ड करून घेतलेली आहे.
यानंतर व्यवस्थित पट्टी फोल्ड झाली की व्यवस्थित एकावरती एक ठेवायचं. गळा वगैरे कमी जास्त नाही झाला पाहिजे याची काळजी घ्यायची. यानंतर आपल्याला कमरेच्या साईडला पट्टी लावायची आहे त्यासाठी. आणि हे जे आहे का तर ते कमरेच्या साईडला खालीवरी जे झालं ते एक लेवलमध्ये फक्त करून घ्यायचं, कट करून. बघा उंचीसुद्धा चेक केलेली आहे, कमी जास्त झालेली नाही ना. आणि अशा पद्धतीने ना मी 2.25 2.5 इंचापर्यंत अशी एक पट्टी काढून घेतलेली आहे. तर बघा 2 पट्ट्या खालच्या साईडने लावण्यासाठी घेतल्या, त्यातलीच एक पट्टी अशा पद्धतीने लावायची. बघा अशी ठेवून घ्यायची. 1/2 इंच तरी शिलाई मार्जिन खालच्या साईडने एक्स्ट्रा सोडून द्यायचं. आणि तिथे आलं की खालच्या साईडला फोल्ड करून घ्यायची पट्टी. आणि परत या पट्टीवरनं ना दाबटीप टाकून घ्यायची. तर ती ॲटोमॅटिक बघा फोल्ड झालेली आहे पट्टी. तशा पद्धतीने आपण फोल्ड केल्यामुळे. आणि परत एक फोल्ड करायचा आणि अजून एक फोल्ड करून अशी ही पट्टी व्यवस्थित आधी कमरेच्या साईडला व्यवस्थित पट्टी जोडून घ्यायची. आणि नंतर खालच्या साईडने अशी टीप टाकून घ्यायची. बघा आपली पट्टी रेडी झालेली आहे. याला नंतर हात शिलाईसुद्धा करू शकता किंवा अशीच ठेवली तरीसुद्धा चालतं. तर अशाच दोन्ही साईडच्या पट्ट्या मी बसवून घेतल्या. यानंतर गळ्याला ना अशा पद्धतीची मी पट्टी काढलेली आहे. बघा आतल्या साईडला फोल्ड करून पट्टीच बसवायची आहे, गोट करायचा नाही मला. त्यामुळे मी अशी सरळ कपड्याचीच पट्टी घेतलेली आहे. कारण कपडा नसल्यामुळे मी सरळ कपड्याची घेतलेली आहे. तुम्ही क्रॉस कपड्याची जरी घेतली तरी फिनिशिंगमध्ये छान येते. आणि इथे बघा गळ्याच्या तिथे फिनिशिंग येण्यासाठी फोल्ड करून घ्यायची आणि अशा पद्धतीने गळ्याला पट्टी बसवून घ्यायची. पट्टी बसवली की अर्धा इंच तरी एक्स्ट्रा राहिलं पाहिजे पट्टी फोल्ड करण्यासाठी. आणि बघा असे छोटे छोटे कट्स द्यायचे जेणेकरून याला फिनिशिंग येते. यानंतर आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची पट्टी आणि जसा गळ्याचा आकार आहे तशाच पद्धतीने आकार देऊन ही पूर्ण पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची. तर बघा पूर्ण पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून घेतली आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा पट्टी मी तयार करून घेतली. तर दोन्हीही पट्ट्या अशाच रेडी करून घ्यायच्या. यानंतर ना बॅक पार्ट जो आहे तर तो बरोबर ठेवायचा आणि त्यावरती फ्रंटचे जे दोन्ही पार्ट आहेत आपण रेडी केलेले ते उलटे ठेवून घ्यायचे. अशा पद्धतीने कमरेच्या साईडने ना एक लेवल करून घ्यायचं, कमी जास्त होऊ द्यायचं नाही. आणि जेवढी ब्लाऊजची उंची आहे का तर तेवढी उंची मार्क करायची. बघा माझ्या मापामध्ये 13.5 इंचाची उंची होती तर तेवढी मी मार्क करून घेतली. आणि जे आहे तर तेवढं शोल्डर थोडंसं मोंड्याच्या साईडला ना क्रॉसमध्ये घ्यायचं. आणि अशा पद्धतीने एक एक टिप टाकून आधी चेक करून घ्यायचं. आणि चेक केल्याच्या नंतर ना परत 2-2 टिप टाकून घ्यायच्या शोल्डरवरती आणि परत कडेने एक टिप टाकून घ्यायची. अशा पद्धतीने बघा शोल्डर दोन्ही साईडचं मी जॉईंट करून घेतलं अशाच पद्धतीने. यानंतर आपल्याला बाही जोडायची आहे. तर बघा अशा पद्धतीची ना आधीच मी व्यवस्थित बाही जोडण्याच्या आधी ना असं ठेवायचं, एकावरती एक ठेवून घ्यायचं. आणि कमी जास्त वगैरे असेल ना तरी ते कटिंग करून घ्यायचं. कारण इथली कटिंग जर तुम्ही ठेवली तर ब्लाऊज ना फिनिशिंगमध्ये थोडाफार गडबड होऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. बघा पिन जरी लावल्या ना तरीसुद्धा चालतं. आणि पिन लावल्या की व्यवस्थित ठेवल्याच्या नंतर फक्त मोंड्याच्या तिथे कटिंग करायचं नाही, बाकी जे एक्स्ट्रा दिसतंय का तर ते कटिंग करायचं. बघा खालच्या साईडला थोडंसं एक्स्ट्रा झालेलं आहे, दोन्ही पार्ट एक लेवलमध्ये नाही, तेवढं फक्त मी एक्स्ट्राचं कटिंग करून घेते. जे आकार दिलेला आहे मोंड्याच्या बाजूला तिथे आपल्याला कटिंग करायचं नाही. अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये कटिंग करून घ्यायचं. आणि बघा गळा चेक करून घेतला बरोबर आलेला आहे का. आणि अशा पद्धतीची बाही मी तयार करून ठेवलेली आहे. तर बघा दोन्ही बाही रेडी झाल्याच्या नंतर शोल्डर अशा पद्धतीने ना शोल्डर सेंटरवरती ठेवायचं. दोन्ही पार्ट दोन्ही बाजूला ठेवून अशा पद्धतीने 3.5 इंचाचं जेवढी शोल्डर पट्टी आहे तर तेवढी मार्किंग करून घ्यायची. 3.5 इंच शोल्डर पट्टी होती, मी तेवढं मार्किंग करून घेतलं. यानंतर बाहीचं सेंटर काढून घ्यायचं. बाही लांबी जेवढी आहे तर तेवढी मार्क करून घ्यायची. तर बघा मार्क करून घेतल्याच्या नंतर हे दोन्ही पॉईंट जे आहेत ते एकावरती एक ठेवून घ्यायचे आणि अशा पद्धतीने बाही जोडायला घ्यायची. बाही जोडत असताना पाव इंचाच्या पुढेच शिलाई मार्जिन राहिलं पाहिजे. अर्धा इंच तरी शिलाई मार्जिन कमीत कमी राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने सेंटरमधनं बाही जोडायला घ्यायची. तर बघा व्यवस्थित मी बाही जोडायला घेते. तर अशीच पद्धतीने दोन्ही साईडच्या बाही मी जोडून घेणार आहे. तर बघा नंतर बाही चेक करून घ्यायची बरोबर झालेली आहे का. तर ती अशीच दुसऱ्या साईडची सुद्धा बाही मी तयार करून घेतली. आणि बाहीला तयार केल्याच्या नंतर 2-2 टिप टाकून घ्यायच्या. आणि आता बघा आपल्याला फिटिंग टाकायची आहे. तर फिटिंग टाकत असताना ना फिटिंगच्या बरोबरच ठेवायचे एकावरती एक पार्ट. आणि बघा अशा पद्धतीने ना जोडून घ्यायचे. आधी बरोबर बाजूनेच असे जोडून घ्यायचे.
आणि एक लेवलमध्ये जोडले की व्यवस्थित ते आहे का, एक्स्ट्राचं दोरे वगैरे निघलेले तर ते कटिंग करून टाकायचं. दुसऱ्या साईडने सुद्धा अशाच पद्धतीने एकावरती एक ठेवायचं फॅब्रिक. मागचा आणि पुढचा पार्ट आहे का, तर तो एकावरती एक ठेवायचा आणि बरोबर बाजूने अशाच पद्धतीने एक टीप टाकून घ्यायची. नंतर व्यवस्थित एक्स्ट्राचं कटिंग करून घ्यायचं आणि मग आतल्या साईडले याला फोल्ड करून घ्यायचं. तर बघा आतल्या साईडला फोल्ड केलं की परत एक याच्यावरनं ना दाबटीप टाकून घ्यायची. व्यवस्थित अशी दाबटीप टाकायची आणि यानंतर दाबटीप दोन्ही बाजूला टाकल्याच्या नंतर आपल्याला ब्लाऊजची फिटिंग टाकायची. तर ब्लाऊजची फिटिंग टाकत असताना ना पूर्ण कंबर आधी खालच्या साईडला मोजून घ्यायची. तर या मापामध्ये ना 31.5 इंचाची कंबर होती, तर तेवढी मी आधी मोजून घेते. तर 31.5 बघा इथे मार्किंग आलेलं आहे. परत तिथे जेवढं एक्स्ट्रा राहिलं का, तर त्याचे 4 फोल्ड करायचे. एक फोल्ड करायचा, परत एक फोल्ड करायचा, असे 4 फोल्ड केले मी. 1.25 इंच इथे शिलाई मार्जिन आलं. यानंतर बघा दंडघेर जो आहे 5 इंचाचा होता, मोंडा 7.5 इंचाचा आहे, परंतु चुकून तिथे 7 इंच मार्क झालं. परत मी मार्क करणार आहे. तर बघा इथे मी 7.5 इंचाचं मार्किंग करून घेतलं. 5 इंचाचा आपला दंडघेर आहे आणि इथल्या बाजूला ना थोडंसं टेपच्या 2 रेषा एवढं आतल्या साईडने यायचं, जेणेकरून तिथं चुन्या वगैरे दंडघेरामध्ये येत नाही त्यासाठी. आणि अशा पद्धतीने बघा फिटिंगच्या तिन्ही लाईन मी जॉईंट करून घेतल्या. बघा मोंड्याची फिटिंग टाकायची, दंडघेर आणि कमरेच्या साईडला जेवढं 1.25 इंच आलं आहे का, तर तेवढं मार्किंग करून घ्यायचं. तर बघा लगेचच दुसऱ्या साईडला 1.25 इंच शिलाई मार्जिन सोडून दुसरी टीप टाकून घ्यायची आणि दुसऱ्या साईडला सुद्धा अशाच पद्धतीने फिटिंगची टीप तिन्ही पॉईंट एक लेवलमध्ये सरळमध्ये रेषा आखून घ्यायची चॉकच्या सहाय्याने. याला 2-2, 3-3, 4-4 टीप टाकून घ्यायच्या आतल्या साईडला फिटिंगच्या बाजूने. आणि अशा पद्धतीने बघा ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. तर असा काहीसा आपण ब्लाऊज प्रिन्सेस कटचा रेडी केलेला आहे. तर संपूर्ण स्टिचिंगची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि कुठल्या ब्लाऊजची स्टिचिंग पाहायला आवडेल हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर, धन्यवाद.